आता इथे माझ्या मिस्टरांना ड्युटीवर जायचं आहे, मग त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी चहा ठेवला आहे आणि नंतर मग मी माझ्या मुलीचा अभ्यास घेत आहेत. आता दुपारचे वाजले आहेत 2 आणि मी माझ्या मुलीचा अभ्यास घेत आहेत आणि माझे मिस्टर पण आता इथे ड्युटीवर चालले आहेत, कारण की मग थोड्या वेळ अभ्यास घेऊन परत गायींचा आवरायसाठी जावं लागतं. तर हे बघा, आता इथे माझे जे मिस्टर आहेत ते ड्युटीवर चालले आहेत. तर जाताना त्यांना सॉक्स, टोपी वगैरे असं हातामध्ये द्यावं लागतं आणि मग नंतर मुलांचा अभ्यास आणि मग नंतर संध्याकाळी पण गाईंचं दूध वगैरे काढणं, ही सर्व कामे करावी लागतात. आणि माझ्या मुलाला ख्रिसमसच्या निमित्ताने म्हणजे वर्गातील सर्व मुलांना असे पॅड्स गिफ्ट भेटले. तर खूप छान आहेत हे पॅड. आणि नंतर मग मी माझ्या मुलांना म्हणजे माझ्या मुलीला क्लासला घेऊन चालली होती. मुलगा पुढे सायकलवर गेला आहेत आणि मग मी माझ्या मुलीला गाडीवर सोडवायला चालली, कारण की दोघांना पण सायकल आहे, दोघं पण सायकलवर जात असतात. पण मग आज त्यांना थोड्याशा बुक्स वगैरे न्यू खरेदी करायच्या होत्या, तर म्हटलं त्यांच्यासाठी बुक्स खरेदी पण करूयात आणि मग मी त्यांना सोडून पण येणार आहेत, कारण की घरी येताना दोघं सायकलवर येतील. तर अशा पद्धतीने आता मी चालली आहेत त्यांना बुक्स वगैरे घेऊन देण्यासाठी. आणि तुम्ही इथे बघू शकता, माझी ही जी पपई आहेत तिला खूपच पपया आणि खूपच फुले वगैरे आलेले आहेत, हे बघा. आणि इकडे पण ह्या माझ्या ज्या गावठी कोंबड्या ज्या आहेत त्यांचे जे पिल्लं आहेत ते आता तब्बल 2 महिन्याचे झाले आहेत. आणि हे बघा, ते पण असे मस्त घराच्या आजूबाजूला मस्त फिरत आहेत. बघा, आता वाजले आहेत सायंकाळचे 4 आणि मी माझ्या ज्या सर्व गायी आहेत तर गायींना जे भूस आहेत ते भूस खाण्यासाठी टाकलेले आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता, मी बोलले जी परी आहेत माझी, म्हणजे आमच्या शेजारच्यांची मुलगी आहे, तर ती नेहमी माझ्या मागेच असते. ते बघा, तिने दुधाचं टब भरलं आहे, दुधाचा टब, आणि तो टब आता ती गायींसमोर टाकायला चालली आहे. मी तुम्हाला बोलली ना की ती माझ्या सतत मागेच असते आणि मी जे काही काम करत असते ना ते मला करू लागते. आण पलीकडे चल. तर हे बघा, ती आता इथे भूस घेऊन आली आहे. आता आपण ते भूस टाकायला चालू आहोत गायीसाठी. तर मित्रांनो, मी इथेच व्हिडिओची एंडिंग करते, कारण की अजून बरेचसे कामं आहेत. मग मी ती कामं करून घेते आणि आपण आता उद्या भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत सगळ्यांना गुड इव्हिनिंग. आणि हिवाळ्याचं आता आम्हाला चाऱ्याचं कसलंच टेन्शन राहत नाही, कारण की आमच्या इथे घराजवळच, आमच्या घराच्याच मागे तर इथे जे ऊसतोडे आहेत ते तिथे राहतात. आणि मग ते काय करतात की रोज अशा पद्धतीनं ज्या बांड्या आहेत त्या आमच्या घरी आणून टाकतात. तर त्याच्यामुळे मध्ये चाऱ्याचा प्रश्न असा येतच नाही आहेत, कारण की आता हे ऊसतोडे चांगले 4-5 महिने अशा पद्धतीने इथं थांबतात. तर त्याच्यामध्ये पूर्ण हिवाळा हा चाऱ्याचा असा निघून जातो, कारण की ज्या बांड्या आहेत ते अक्षरशः घरापाशी आणून आम्हाला देतात. तर आम्ही रोजच्या त्यांच्याकडनं 100, 150, 200 अशा बांड्या घेत असतो.